यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता। अर्थात ज्या ठिकाणी नारी शक्तींची पूजा होते त्या ठिकाणी साक्षात ईश्वरांचा देखील वास असतो। पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्वतःचं अस्तित्व घडवण्यासाठी धडपडणाऱ्या आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणाऱ्या, जिच्याशिवाय घराचं पान हलत नाही आणि घराला घरपण देखील येत नाही, जिच्या वडिलांनी काबाड कष्ट करून आपल्या लेकीला डीएड बीएड करून घडवलंय, परंतु शिक्षक होण्याच्या अगोदरच लग्न झाल्यामुळे तिच्यावर सांसारिक जबाबदाऱ्या आलेल्या आहेत, परंतु तिच्या मनातील ती इच्छा अजूनही जिवंत आहे। कुठेतरी तिला ते शिक्षिका होण्याचं आपल्या वडिलांनी आपल्यासाठी बघितलेलं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि ती इच्छा जिवंत ठेवून धडपडणारी ती माझी ताई आहे। अशा ताईसाठी, गृहिणींसाठी एवढंच नाही तर दररोज 6 ते 8 तास नोकरी करून घरकाम सांभाळणाऱ्या, नोकरी करणाऱ्या माझ्या ताईंसाठी। ताईंनो, हा व्हिडिओ आहे खूप खास, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक विशेष अशी स्ट्रॅटेजी। कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे एक मास्टर प्लॅन। होय, यावेळेस आपल्याला आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचंच आहे। महाटीईटी 2025 म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा, हिला आपल्याला पास करायचंच आहे। आपण बघतो महाराष्ट्रामध्ये अशा अनेक महिला आहेत की ज्या आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून कुठेतरी ही परीक्षा देतात, परंतु कधी 60 गुण घेतात, कधी 70 गुण घेतात, कधी 80 पर्यंत मजल मारतात, पण नाईलाज असतो त्यांना ही टीईटी पास करता आली नाही। कारण अनेक असतील, आपल्याला आता ती कारण बघायचं नाहीत, कारण आपल्याला मिळालेली आहे ही सुवर्ण संधी। येस, दिस इज द important opportunity and this time we don't have to lose it। आपल्याला यावेळेस आता ही संधी गमवायची नाही आहे। कारण एक गोष्ट सदैव लक्षात असू द्या, काय की जीवनामध्ये आपल्याला रिस्क घ्यावीच लागेल, जीवनामध्ये आपल्याला मेहनत करावीच लागेल, तयारी करावीच लागेल आणि तेव्हाच आपल्याला यश मिळणार आहे। कारण इफ यू टेक रिस्क इन युअर लाईफ then only you can win। If you can take risk in your life, then you can win and you can lead। But if you lose, then you can guide। Loss कुठेच नाही आहे। जीवनात रिस्क घ्या, वेळ द्या, स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना, तर लागा कामाला। काय करायचं आहे बघा, आताच आपला पेन उचला, वही घ्या आणि मी ज्या गोष्टी सांगणार आहेत त्या त्याच्यावर लिहून ठेवा। होय ताईंनो, आपण या व्हिडिओमध्ये अशी स्ट्रॅटेजी इथे शिकणार आहोत की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं दैनंदिन काम करून, नोकरी करून, गृहिणीचे घरचे काम करून अभ्यास करू शकता आणि अभ्यास करून आपलं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता। तर तयार आहेत ना? आता वेळ गमवायचा नाही, चला तर आपण सुरू करूया या व्हिडिओतील महत्त्वपूर्ण स्ट्रॅटेजीची माहिती घेणार। बहिणींनो, टेन्शन घेऊ नका, कारण आपल्याला परीक्षेला अजून बराच वेळ आहे। कारण आपल्याला माहित आहे की आपली परीक्षा 23 नोव्हेंबरला होणार आहे। स्पष्टपणे बघितलं तर अजून 60 दिवस शिल्लक आहे। 60 दिवसांपैकी आपण काही दिवस असं समजू की 50च दिवस आहे। याचं कारण असं की आता इथून पुढे काही सण येणार आहे, जसं की नवरात्र आहे, त्याच्यानंतर दिवाळी आहे आणि त्याच्यानंतर परीक्षा होणार आहे। महिला म्हटलं की अनेक जबाबदाऱ्या आल्या, भरपूर कामं आहेत, ते कामं करायचे आहेत, दिवाळीची तयारी करायची आहे, आवरसावर करायचं आहे, म्हणजे तुम्हाला कामांसाठी काही कमी नाही आहे। त्याच्यामुळे 60 पैकी आपण फक्त 50च दिवस धरणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये 50 दिवसांचं आपण एक व्यवस्थित नियोजन करणार आहोत। तर ते कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये समोर बघणार आहोत, पण त्याच्याही अगोदर आपल्याला काही आपल्या हातात ज्या पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत है ना, पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या लक्षात घ्यायच्या। जसं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मागच्या वेळेस झालं होतं की परीक्षेची नोटिफिकेशन आली आणि लगेचच नंतर काही दिवसात फॉर्म भरण्याची तयारी, त्या गडबडीमध्ये आपण मग डॉक्युमेंट्स गोळा करा, कोणता डॉक्युमेंट्स आहे कोणतं नाही आहे, मग ते फॉर्म भरायचा, परीक्षा केंद्र वगैरे, या सगळ्या भानगडीमध्ये लगेच परीक्षा आली आणि अटेम्प्ट करायची। पण यावेळेस तसं नाहीये, कारण एकदम मोकळेपणाने आपल्याजवळ 60 दिवस आहेत, पण आपण 50च दिवसांचं नियोजन पकडणार आहे। त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट काय माहिती का, या परीक्षेचे एकूण गुण आपले 150 आहेत, 150 क्वेश्चन्स।
आणि याच्यासाठी टाइम देखील 150 मिनिट्स एवढा आहे. 150 प्रश्न आणि त्याच्यासाठी 150 मिनिटं ही साधी गोष्ट नाही आहे ताईंनो. कारण काय की बाकीच्या परीक्षेमध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्याला एका प्रश्नाला जास्तीत जास्त 30 सेकंदात वाचायचं पण आहे, विचार पण करायचा आहे आणि आन्सर पण त्याला टिक करायचा आहे. जसे की ऑनलाईन एक्झाम असतात, याच्यानंतरची जी टेटची एक्झाम होती है ना, जी आपल्याला द्यायची आहे किंवा अगोदर आता झालेली आहे टेट 2025, त्याच्यामध्ये बघा ना ऑनलाईन एक्झाम मध्ये कसं फास्ट डिसिजन घ्यायचं होतं, सिलेबस पण फास्ट होता. पण या परीक्षेला घाबरायचं कारणच नाही, कारण ही परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षा नाहीच आहे. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की ही स्पर्धा परीक्षा नाही आहे. आपल्याला या परीक्षेत टॉप नाही व्हायचंय. वी जस्ट हॅव टू पास दिस एक्झामिनेशन. ओपन मधून 60% घ्यायचे आणि कॅटेगरी मधून 55% घ्यायचे. तेवढेच मार्क्स घेऊन आपल्याला ही परीक्षा पास करायची आहे. आणि एका प्रश्नाला 1 मिनिट आहे मित्रांनो. बघा, एका मिनिटात तुम्ही 2-3 प्रश्न सहज सोडवू शकता. भाषेचे विषयाचे प्रश्न आहेत है ना, त्याच्यानंतर सामाजिक विज्ञान म्हणजेच जे आपलं GS आहे त्याचे प्रश्न आहेत, CDPचे प्रश्न आहेत. असे सोपे सोपे प्रश्न असतात जे तुम्ही इन्स्टंटली डिसिजन घेऊन त्यांना काय करू शकता, आन्सर देऊ शकता. त्याच्यामुळे वेळेचं तर अजिबातच टेन्शन नाही आहे. 150 प्रश्नात 150 मिनिटात 150 प्रश्न सहजपणे सोडवणं शक्य आहे. म्हणून ते एक आपला पॉझिटिव्ह पॉईंट आहे. त्याच्यानंतरचा की निगेटिव्ह मार्किंग आहे का या एक्झामला? निगेटिव्ह मार्किंग तर नाहीच या परीक्षेला. जरी तुमचं प्रश्नाचं एका प्रश्नाचं उत्तर चुकलं तर तिथे 0.25 निगेटिव्ह मार्किंग आहे? अजिबात नाही. तुम्हाला तुमचे 2-3 प्रश्नाचे उत्तर देखील चुकले तरी तुम्हाला त्याच्या मिळालेल्या मार्क्स मधून रिव्हर्स जाण्याची गरजच नाहीये, कारण निगेटिव्ह मार्किंग आपल्याला या ठिकाणी नाही आहे. आणि दररोज आपण PYQचा अभ्यास करू शकतो. म्हणजे जे मागच्या परीक्षांमध्ये आलेले प्रश्न आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, याचा अभ्यास करायला आपल्याला वेळ आहे. आपल्या व्हिडिओवरच एक मानसशास्त्रावर आधारित 50 MCQs मी घेतलेले आहेत. तुम्ही तो देखील व्हिडिओ बघू शकता. अभ्यास कसा करावा, कोणती पुस्तके वाचावी या संदर्भात देखील तो व्हिडिओ देखील बघू शकता. संदर्भ पुस्तके आहेत, त्यांचा अभ्यास करून आपण परीक्षा सहजपणे पास करू शकतो. एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून देखील अभ्यास किती करावा, कधी करावा आणि कसा करावा, कोणत्या वेळेत कोणता विषय घ्यावा, असे अनेक प्रश्न मनामध्ये आपल्या असतील. म्हणून ताईंनो बघा, आजचा हा सुपर स्टडी प्लॅन तुमच्यासाठी आहे. आणि याच्यासाठी आपल्याला आपल्या दिवसाचं जे डिवायडेशन आहे हे प्रामुख्याने 3 स्लॉट्स मध्ये करायचं आहे. बघा, या ठिकाणी आपला जो दिवस आहे त्याला आपल्याला 3 स्लॉट्स मध्ये डिवाइड करायचा आहे. पहिला स्लॉट आहे मॉर्निंग, सकाळची वेळ. दुसरा स्लॉट असणार आहे तुमचा होल डे म्हणजे संपूर्ण दिवस. आणि तिसरा स्लॉट असणार आहे इव्हनिंग टाइम, सकाळ दुपारचा संपूर्ण दिवस. ज्याच्यामध्ये तुम्ही जॉब करत असाल तर ती वेळ वगळून आपल्याला त्यात वेळ काढायचा आहे. आणि इव्हनिंग म्हणजे संध्याकाळचे आपले जे काही दैनंदिन कामं आहेत, स्वयंपाक वगैरे सगळं आटपून मुलाबाळांना झोपी घालून आपल्याला तो जो संध्याकाळचा वेळ आहे म्हणजे रात्रीचा वेळ आहे तो या ठिकाणी यूज करायचा आहे. आता टाइम कोणता असणार आहे, तर यासाठी आपल्याला सकाळी सुरुवात करावी लागणार आहे. ती म्हणजे सकाळी 5 वाजता 5 ते 7 पर्यंत. म्हणजे हे आपल्याला किती द्यायचे आहेत, 2 तास या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहे. हा झाला आपला अभ्यासाचा पहिला स्लॉट. या 2 तासांना आपण मिनिटांमध्ये कन्वर्ट करूया. बघूया या ठिकाणी किती झाले. 120 मिनिटं आपल्याला इथे मिळालेले आहे. या 120 मिनिटाचं नियोजन मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता दुपारचं बघूया. ज्या महिला नोकरी करतात, दिवसभर घरचे कामं करतात, हे सगळं काम करून कसंही करून आपल्याला दिवसभरात 3 तास काढायचे. आता हे 3 तास कोणते असतील? समजा तुम्ही सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत एखाद्या शाळेमध्ये, प्रायव्हेट स्कूलमध्ये जॉब करत असाल तर तो तुमचा पूर्ण ऑफिशियल वर्क झाला. तिथे तुम्ही दुसरं काम करू शकणार नाही. पण दिवस बघा ना, आपला सकाळी आपला 7 पर्यंत आपण अभ्यास केला, त्याच्यानंतर आपल्याकडे 7 ते 9 पर्यंतचा वेळ खाली होता, त्यामध्ये तुम्ही काम कराल. पण 9 ते 3 पर्यंत तुम्ही ऑफिसमध्ये असाल, त्या ठिकाणी देखील तुम्ही काही तुमच्या नोट्स रीडिंग करू शकता. पण तो आपण इथे कॅल्क्युलेट केलेला नाहीये.
आपण पुढचा टाइम बघत आहे. 3 ते संध्याकाळी 9 पर्यंत तुमच्याकडे किती वेळ झाला? 6 तास शिल्लक आहे. मग या 3 ते संध्याकाळी 9 पर्यंत तुम्ही कोणतेही 3 तास काढायचे आहेत. 3 तास म्हणजे किती मिनिटं झाले सांगा बरं? 180 मिनिटे. आणि हे तुम्हाला काढायचे आहेत. हे मी या ठिकाणी नाही सांगू शकत, कारण व्यक्तिपरत्वे ते भिन्न असणार आहे. हे 180 मिनिटं तुम्हाला इथे पूर्ण दिवसभराच्या वेळेमध्ये मिळाले. आणि आता वळूया तिसऱ्या स्लॉटकडे, जो की आपला इव्हिनिंग. आणि तो म्हणजे तो तुमचा स्पेशल टाइम आहे. तो आहे 9 ते रात्री 12 पर्यंत. होय, 9 ते 12 पर्यंत हे तिथे तुम्हाला मिळाले 3 तास. आता हे जे 3 तास आहेत म्हणजेच किती? परत 180 मिनिटे मिळालेली आहेत आपल्याला. या 180 मिनिटांमध्ये देखील आपण आता कोणत्या वेळी कोणत्या विषयाला प्राधान्य द्यायचं आणि किती वेळ प्राधान्य द्यायचं हे आपण आता इथे बघणार आहोत. बघा, तुम्ही काळजीपूर्वक बघा. आणि अशाच प्रकारे तुम्ही जर नियोजन केलं ना, तर रोज तुमचा भरपूर अभ्यास होईल. एवढा अभ्यास की तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि त्यामुळे तुम्हाला या परीक्षेचा जो ताण आलेला आहे तो देखील कमी होईल. आणि 50 दिवस म्हणजे भरपूर झाले. याच्यामध्ये आपण संडेला पण काय करणार आहे? जे प्रिव्हियस इयर पेपर असतात त्या पेपरचा स्टडी करायचा आहे, त्याचं अनालिसिस करायचं आहे. हवं तर तुम्ही म्हणाल तर पेपरचं अनालिसिस कसं करायचं त्याच्यावर देखील आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवू. तो मी व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बनवून देईन, ज्याच्यामध्ये मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका घेणार आणि त्या प्रश्नपत्रिकेत प्रत्येक विषयानुसार बघायचंय किंवा मराठीला कशा प्रकारचे प्रश्न आले, इंग्रजीला कोणत्या प्रकारचे प्रश्न आले, त्याच्यानंतर बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्रावर कोणते प्रश्न आले, ह्या सगळ्यांचं अनालिसिस करायचं. म्हणजे त्या प्रश्नांचा सराव आपल्याकडून जास्तीत जास्त झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं काय? तुम्हाला प्रॅक्टिस. आणि संडे आपण फुल डे युटिलाइज करणार आहे. त्याच्यातच अर्थात तुम्ही तुमचे कामाचे तास वगळून तुम्हाला PY जे P आहेत, प्रिव्हियस इयर पेपर्स, त्याचा स्टडी करायचा आहे. आलं का लक्षात? आता या दिवसाचं नियोजनामध्ये आपण आता कोणत्या वेळेमध्ये कोणता विषय घेणार आहे. ठीक आहे, चला तर बघूया. बघा, व्हिडिओ थोडा लांबत गेला तरी कृपया स्किप करू नका. याचं कारण असं आहे की जेव्हा आपण माहिती सांगतो तेव्हा त्याचं स्पष्टीकरण देखील द्यावं लागते. स्पष्टीकरण सांगितल्याशिवाय ते कळणारही नाही. त्याच्यामुळे आपण या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की जर आपल्याला हे एफर्ट्स आवडत असतील तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. आता बघा, मॉर्निंगचा जो स्लॉट होता त्याला आपण 120 मिनिटांमध्ये डिवाइड केलेला आहे. याला आणखीन आपल्याला 80 + 40 80 आणि 40 या मिनिटांमध्ये डिवाइड करायचं. आता या 80 मिनिटांमध्ये म्हणजे जवळजवळ 1.5 तास, या 80 मिनिटांमध्ये आपल्याला कोणता विषय घ्यायचा? वेळ सकाळची आहे आणि सकाळी आपला मूड फ्रेश असतो, त्यामुळे फ्रेश मूड मध्ये जास्त माहितीवाला विषय घ्यायचा. जसं की इथे आपण कोणतं घेणार आहे? GS, जनरल स्टडीज. पेपर 1 साठी तुम्हाला एन्व्हायरमेंटल स्टडी आहे. पेपर 2 साठी तिकडे सामाजिक शास्त्रासारखा विषय आहे. कोणी विज्ञान घेऊ शकते, कोणी गणित घेणार आहे. ते तिथे पेपर 2 ला ऑप्शनल आहे. पण GS हे दोन्हीकडे सारखंच आहे. मग सकाळचे 80 मिनिटं GS ला द्या. त्याच्यामध्ये तुम्ही हिस्ट्री रिडिंग करणार, जिओग्राफी रिडिंग करणार, पॉलिटी रिडिंग करणार, असे अनेक टॉपिक्स आहेत. त्याच्यावरही आपण डिटेल नंतर बघूया. पण आता अभ्यासाचं नियोजन बघा. याच्यात सुरुवातीचे 80 मिनिट GS घेणार. त्याच्यानंतरचे जे 40 मिनिट आहेत तिथे आपण प्रिव्हियस डे रिव्हिजन करणार आहे. काय करणार आहे? प्रिव्हियस डे रिव्हिजन. म्हणजे बघा, समजा आज तुम्ही अभ्यास केलेला आहे, पूर्ण दिवसाच्या नियोजनामध्ये तुम्ही सर्व विषयांना थोडा थोडा टच करत गेलात, तुमचा जो आजचा अभ्यास आहे. पण उद्या देखील तुम्हाला आज जे वाचलेलं आहे म्हणजे ते कालचा जो अभ्यास आहे तो तुम्हाला उद्या, है ना, म्हणजे या दिवशी या वेळेमध्ये, दुसऱ्या दिवशी या वेळेमध्ये तुम्हाला तो रिवाइज करायचा आहे. कारण आपलं असं नाही झालं पाहिजे की अभ्यास तर करून राहिलो, पुढे पाठ आणि मागे सपाट, असं झालं पाहिजे का? नाही. म्हणून ते होऊ नये म्हणून काल काय वाचलं होतं ते आता रिव्हिजन करायचं, सगळ्या विषयांचं, सर्व विषयाचं. ठीक आहे. आता बघूया आफ्टरनून शिफ्ट. ही होलिडे शिफ्ट आहे. तुम्हाला तुमच्या सोयीने त्यात वेळ काढायचा आहे. कोणतेही 3 तास काढायचे आहेत, 180 मिनिटं काढायचे.
याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण फ्रीडम आहे बघा ताईंनो. कसं फ्रीडम आहे? तुम्ही दिवसभरामध्ये स्वयंपाक करत असताना देखील तुम्ही काय करू शकता, मोबाईलवर कोणतेही चॅनल ओपन करायचं, त्याच्यामध्ये हे जे काही मानसशास्त्राचे व्हिडिओज असतील, त्याचे MCQs असतील किंवा इतर कोणत्या विषयाचा व्हिडिओ असेल तो लावायचा आणि मस्त कानामध्ये हेडफोन टाकायचे आणि ऐकायचं. तोही एक अभ्यासच आहे ना, इनडायरेक्टली केलेला अभ्यास आहे. घरात कांदा कापताना, भाजी चिरताना, झाडून काढताना हेडफोन लावून द्यायचे, मस्त ऐकायचं, ऐकून ऐकून लक्षात ठेवायचं. सोपे सोपे विषय त्यामध्ये घ्यायचे. तुम्ही मानसशास्त्राचे घेऊ शकता, काही शास्त्रज्ञांची नावही घेऊ शकता, काही मराठी विषय घेऊ शकता, भाषा विषय, इंग्रजी विषय घेऊ शकता. आता बघूया या ठिकाणी दुपारच्या 3 तासांचं नियोजन. ठीक आहे, बघा आता हे दुपारचे 180 मिनिटं आहेत. याच्यामध्ये आपण घेणार आहेत भाषा, भाषा 1 आणि भाषा 2. दोनही पेपरला लँग्वेज कंपल्सरी आहे. तुम्ही जी फर्स्ट लँग्वेज मिळवली, तुम्ही जी फर्स्ट लँग्वेज निवडली ती समजा मराठी असेल आणि सेकंड लँग्वेज जी निवडलेली आहे ती इंग्लिश असेल. कोणती भाषा ज्या काही तुम्ही फॉर्म भरताना निवडलेल्या आहेत त्या भाषा तुम्हाला या ठिकाणी स्टडी करायचा आहे. सर्वात महत्वाचं काय माहिती का, इथे मराठीचा तुम्ही समजा एक टॉपिक घेतला, पार्ट्स ऑफ स्पीच, इंग्लिशमध्ये आहे शब्दांच्या जाती, तर मराठीमध्ये तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीच करू शकता. म्हणजे मराठीत नाम हा विषय आपण अभ्यासत असो तर लगेच तो इंग्रजीमध्ये नाऊन मध्ये स्टडी करायचा. मराठीमध्ये अलंकाराचा अभ्यास करून राहिले, लगेच इंग्लिशमध्ये फिगर ऑफ स्पीच करायचा, हे की नाही. इकडे तुम्ही संधी घेत आहेत, तिकडे तुम्ही वाक्यांचे प्रचार करत असाल तर तिकडे पण वाक्यांचे प्रचार घेऊ शकता, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. असं कम्पॅरेटिव्हली स्टडी केलं ना तर दडपण येत नाही. आणि भाषा दोन्ही जरी इंग्रजी मराठी वेगळ्या असल्या तरी ग्रामर एकच आहे ना. ग्रामर इज कॉमन इन बोथ ऑफ द लँग्वेजेस, म्हणून तो आपला प्लस पॉइंट आहे. वेळही वाचून राहिला, कमी वेळेत जास्त स्टडी होऊन राहिली. मराठीच्या व्होकॅब्युलरीवर फोकस करू शकता तुम्ही. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग परिवर्तन आहे ना, सामान्य रूप, इंग्रजीमध्ये पार्ट ऑफ स्पीच, फिगर ऑफ स्पीच, त्याच्यानंतर सिनोनियम्स, अँटोनियम्स, याचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता, ऐकू शकता. आता यांना तुम्ही वेळ कसा देणार बघा. इथे भाषा विषयाला तुम्हाला आणि या दुसऱ्या भाषेला दोघांनाही 90 मिनिट्स देणार आहे आपण. बघा 90 मिनिट्स म्हणजे 1.5 तास, दुसऱ्याला 1.5 तास, आणि संपूर्ण दिवसात 1.5 तास तर कसाही निघतो. म्हणजे दुपारच्या 3 वाजतापासून तर रात्रीच्या 9 पर्यंत हे तुम्ही कशाही काढा. आणि हे 2 भाषा त्याच्यात करा, कारण भाषेचं आपल्याला काही एवढं दडपण येणार नाही आणि अभ्यास होत राहील, हे महत्वाचं आहे. कंटिन्युइटी इन द स्टडी दॅट इज द की ऑफ सक्सेस. म्हणून कंटिन्युइटी ठेवा. बघा तुम्हाला वाटत असेल कुठे जास्त एक्सप्लेनेशन झालं तर थोडंसं ते ऍडजस्ट करून घ्या. याचं कारण असं आहे की समजावून सांगितल्याशिवाय ते आपल्या लक्षात देखील येणार नाही. आणि प्लॅन खरोखर चांगला आहे, तुम्ही याला मनपूर्वक एक्सेप्ट करा आणि फॉलो करा. आपल्याला यावेळेस आता यशस्वी व्हायचंय ना, परीक्षा पासच करायची, अबकी बार 100 के पार, बस एवढंच आपलं ध्येय आहे. 100 पेक्षा जास्त मार्क घ्यायचेच आहेत आणि परीक्षेत मेरिट यायचं नाही बरं का. जास्त अभ्यास केला तर मेरिट येसाल. या परीक्षेमध्ये मेरिट येऊन आपल्याला काहीच करायचं नाही. जस्ट वी हॅव टू क्वालिफाय दिस एक्झाम. तुम्ही ही पात्र झाले की मग पुढे आहे युद्ध लढायला आपल्याला दुसरी परीक्षा. ठीक आहे, मग आता वळूया तिसऱ्या स्लॉटकडे, आणि तो आहे आपला संध्याकाळचा स्लॉट. सगळे कामं झाले, लेकरं झोपले, लेकराचे वडील झोपले, चला आता आपण आपल्या तयारीला. कोणचा आहे? 9 ते 12. यस, आता रात्रीची वेळ आहे. ऑब्विसली रात्रीच्या वेळेला कोणते विषय घ्यायचे? सगळ्यात महत्वाचा नाही आपल्या आवडीचा इथे घ्यायचा CDP. CDP म्हणजे काय? बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. बालकांचं मानसशास्त्र समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे ना. आपण DED केलेले लोक आहोत, आपण काय ऑर्डिनरी पर्सन्स थोडी आहोत. आपल्याला हे मानसशास्त्र चांगल्या प्रकारे समजते. मग त्याचा अभ्यास आपला झाला नाही असं म्हणूच शकत नाही आपण. ऑलरेडी आपण अभ्यास DED मध्ये केलेला आहे, तोच इथे रिपीट करायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे. तर ते करायचं आहे. त्याला किती वेळ देणार CDPला? तुम्हाला याला CDPला द्यायचे 80 मिनिटे. आलं का लक्षात? CDPला 80 मिनिटं द्यायचे. मग माझ्या काही ताई गणित आणि विज्ञान विषय घेऊन पेपर 2 देणार,
तिकडे पेपर 2 ला गणित विज्ञान आहे आणि त्याला ऑर मध्ये सामाजिक शास्त्र आहे. आलं का लक्षात? मग तुम्ही म्हणाल मग गणित आणि विज्ञान आम्ही पेपर 1 ला नाही घेणार. ऑब्व्हियसली नॉट. पण पेपर 1 ला गणित विषय तर कॉमनच आहे ना. मग गणिताचा अभ्यास तुम्हाला पेपर 1 साठी पण करायचा आहे आणि ज्यांनी गणित विज्ञान घेतलाय त्यांना दुसऱ्यांदा पण गणितचा अभ्यास करायचा आहे. म्हणून जास्तीत जास्त वेळ तुम्ही गणित सोडवण्याला देऊ शकता. दुसरा जो आपला राहिलेला वेळ आहे ना, 180 पैकी 80 इकडे गेले. गणितासारखा विषय रात्रीला का घ्यायचा? कारण रात्री दिवसभर काम करून आपण थकलेलो असतो आणि गणित हाती घेतला की आपली झोप उडून जाते. म्हणून गणिताचा विषय आपल्याला रात्री घ्यायचा आहे, जेणेकरून गणित सोडवताना झोप चालली जाईल आणि आपला स्टडी टाइम इन्क्रीज होईल. 12 पर्यंत आपण अभ्यास करणार. 12 वाजले की बस आराम करायचा. इथे लिहायचं राहिलं बघा, गणित मॅथ्स लिहितो मी. मॅथ्सचा स्टडी तुम्ही इथे करायचा आहे. मग आता ज्यांचं मॅथ्स नाही त्यांनी काय करावं? सामाजिक शास्त्र घ्या. सामाजिक शास्त्राला अंत नाही आहे. इतिहास आहे, भूगोल आहे, पंचायत राज आहे, है ना. हे सगळे टॉपिक्स त्याच्यामध्ये स्टडी करायचे आहेत. भरपूर वेळ मिळतो आपल्याला. एवढा वेळ आपण जर अभ्यास केला, मला सांगा, ही टीईटीची परीक्षा एवढी काही अवघड नाही जेवढी तिची हवा करून टाकलेली आहे. हो, फक्त आपला आत्मविश्वास ठेवा, प्रश्न नीट समजून घ्या आणि त्या प्रश्नांना समजून घेऊन पर्यायामध्ये उत्तर शोधायचंय आणि त्या उत्तराला डार्क करायचंय. झालं. आणि दर रविवार आपला ठरलेला आहे. दर रविवारी मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका, हवं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला त्याही उपलब्ध करून देईल. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या, त्याचं अनालिसिस करायचं. अनालिसिस खूप महत्वाची भूमिका निभावते. अनालिसिस वरच आपण परीक्षा पास होणार आहे. कोणत्या विषयाला कोणते प्रश्न विचारले, कोणत्या प्रश्नावर जास्त भर देण्यात आला, त्या टॉपिकची जास्त प्रॅक्टिस करायची. संधी विग्रह असेल, है ना, मराठीमध्ये जसे वाक्याचे प्रकार असतात, मिश्र वाक्य, केवल वाक्य, संयुक्त वाक्य, तसे इंग्रजीत तेच आहेत. तर हे प्रश्न समजा वारंवार विचारले असतील, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चनचा सराव. संडे आपला खूप महत्वाचा डे असणार आहे. काही दिवस आपल्याला आहे ना बाकीच्या गोष्टीला स्किप करावं लागेल. संडे रिझर्व्ह ठेवावा लागणार आहे. हाऊशियल ड्युटीज, जे घरचे काम आहेत ते करा आणि संडेला जास्तीत जास्त सराव करा. कमीत कमी 3 मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका दर रविवारी हाती घ्या. हो, 3 मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका दर रविवारी हाती घ्या. अनालिसिस झालंच पाहिजे आणि अनालिसिसवरच आपण परीक्षा पास होऊ शकतो. माझा हा शब्द लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही ही परीक्षा पास होसाल ना, त्या दिवशी नक्की कमेंट करा की येस, मी हा व्हिडिओ बघितला आणि या व्हिडिओचा मला निश्चित फायदा झाला. मला या व्हिडिओचा 1%, 2%, 10%, 90% किती देखील फायदा झाला, हे तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की लिहाल. आणि तो दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा असेल, कारण आमच्या लाडक्या बहिणी यांना असं नियोजन करून ही परीक्षा पास झालेल्या असतील आणि आपल्या स्वप्नाला साकार करण्याच्या मार्गाकडे त्या पुढे गेलेल्या असतील. नाही का? कराल ना तुम्ही नियोजन? तर मग माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे. तुमच्यामध्ये ताकद आहे. स्वामी विवेकानंद काय म्हणतात माहिती आहे? ऑल द पोटेन्शियल इज विदिन यू. तुमच्यामध्येच ते सर्व सामर्थ्य दडलेलं आहे. ओळखा त्याला आणि अराइज, अवेक अँड गो अहेड. अराइज, अवेक अँड गो अहेड. स्टील युअर गोल इज रिच. उठा, जागे व्हा आणि चाला, समोर व्हा. तोपर्यंत चालायचंय जोपर्यंत आपण आपलं ध्येय गाठत नाही. कराल ना? ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि इतर बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.